नमस्कार, तेजस्वी व्लॉग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पिझ्झा कसा बनवायचा ते आपण व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राइब करा। तर मी इथे घेतलेला आहे पिझ्झा बेस रेडीमेड पिझ्झा बेस बाजारातून आणला आणि त्याच्यावरती पहिलं टॉपिंग करणार आहे ते म्हणजे पिझ्झाचा सॉस लावून घेणार आहे। छानपैकी सगळ्या चारही बाजूने आपण पिझ्झाचा सॉस लावून घ्यायचा आहे, कारण ह्या पिझ्झा सॉसनेच आपल्या पिझ्झाला खरी छान चव येते। त्याच्यानंतर मी इथे छानपैकी अशा भाज्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, अशा लांबट। तर त्याच्यामध्ये घेतलेला आहे टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा। तर पहिल्यांदा लावलेला आहे मी मस्तपैकी टोमॅटो आणि थोडी मध्ये थोडीशी गॅप ठेवायची, म्हणजे कसं आपल्याला दुसऱ्या भाज्या सुद्धा लावता येतात। तर नंतर घेतलेली आहे शिमला मिरची, लावली आहे मध्ये शिमला मिरची सुद्धा आपण आपल्या आवडीनुसार लावून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर घेणार आहे मी कांदा, कारण कांद्याने सुद्धा आपल्या पिझ्झाला खूप छान चव येते। तर इथे कांदा सुद्धा मी लावून घेतलेला आहे। आणि जर तुमच्याकडे या स्टेजला मक्याचे दाणे सुद्धा अवेलेबल असतील तर तुम्ही ते लावू शकता, कारण मक्याच्या दाण्याने पण खूप छान टेस्ट येते आपल्या पिझ्झाला। तर मक्याचे दाणे तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही इथे ह्या स्टेजला टाकू शकता। तर बघा इथे झालेलं आहे आपल्या सगळ्या भाज्या लावून आता छानपैकी। आता त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स थोडंसं, कारण चिली फ्लेक्स आणि ओरेगनोने इतकी सुंदर भन्नाट अशी चव येते ना आपल्या पिझ्झाला की काही विचारूच नका। तर इथे थोडंसं आता ओरेगनो टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर असा भरपूर असा आपण मोझरेला चीज आपण आता त्याच्यावरती पसरवणार आहोत, कारण मोझरेला चीजनी छान आपल्या पिझ्झाला अशी छानपैकी अशी टेस्ट येते। जसा बाहेर मार्केटमध्ये मिळतो ना तसाच आपला हा पिझ्झा घरच्या घरी छान असा तयार होतो। तर मस्तपैकी असा मोझरेला चीज आपण आता याच्यावरती टाकून घेतलेला आहे। भरपूर असा टाकायचा, इथे काही कंजूसपणा करायचा नाही, भरपूर टाकायचा, कारण पिझ्झा आणि चीज ह्याचं कॉम्बिनेशन म्हणतात ना तसं काय आहे हे। आणि त्याच्यानंतर मग लास्टला आपण टाकणार आहोत ते पिझ्झा चीजचे क्यूब जे आपल्याकडे असतात ते सुद्धा आता किसून त्याच्यावरती भरपूर असं किसून टाकायचं आहे त्याच्यावरती। आणि त्याच्याने पण असं छानपैकी आपला पिझ्झा असं स्मोकिंग मस्त होतो। त्याच्यानंतर मग आपण आता पिझ्झा भाजायला ठेवणार आहोत। पण इथे तव्याला पहिल्यांदा तूप थोडंसं लावलं, तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही बटरही सुद्धा लावू शकता, पण मी इथे थोडंसं तूपच लावलेलं आहे, कारण इथे थोडासा आपला पिझ्झा चिकटायला नको किंवा करपायला नको, त्यासाठी मी इथे थोडंसं तूप लावून घेतलं आणि मग त्याच्यावरती पिझ्झा लावून घेतला आणि आपला मस्त बघा आपला वाफून घेतला पिझ्झा। आता एवढा सुंदर झाला, इतका स्मेल खूप सुंदर येतो की विचारूच नका, खूप छान स्मेल येत होता आणि झाला पण अगदी अप्रतिम बघा इथे। तर परत थोडंसं मी त्याच्यानंतर चिली फ्लेक्स आणि ऑरेगनो त्याच्यावर थोडंसं टाकून घेणार आहे, म्हणजे छान अजूनही टेस्ट आपली वाढणार आहे त्या पिझ्झाला। तर छानपैकी असं मी टाकून घेतलेलं आहे आता चिली फ्लेक्स आणि ऑरेगनो, आणि बघा आपला किती सुंदर असा पिझ्झा तयार झालेला आहे। तर इथे मी तुम्हाला आता कट करून देते। तर बघा मस्त असा खरपूस आणि कुरकुरीत असा आपला पिझ्झा इथे तयार झालेला आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे काप करू शकता। तर मी इथे 8 काप करणार आहे पिझ्झाचे। तर बघा, तर मस्तपैकी असा पिझ्झा असा कुरकुरीत आणि कडक इतका खमंग इतका सुंदरच सुंदर म्हणतात ना, सुगंध असा घरात दळवळत होता एकदमच, कारण पिझ्झा म्हटलं की कसं सगळ्यांनाच आवडणारा हा पिझ्झा आहे। तर असे मस्तपैकी असे मी 8 काप असे मस्त करून घेतलेले आहेत आणि ते खायला पण खूप छान वाटतात। गरम गरम पिझ्झा ना पावसाळ्यामध्ये खायला खूप मजा येते। तर इथे पाहू शकता आपला मस्त असा पिझ्झा तयार झालेला आहे सगळ्यांच्या आवडीचा। त्याच्यावरती मी थोडंसं सॉस टाकलं आणि इथे पाहू शकता खूपच सुंदर झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। चला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।